सामाजिक स्थिती आता जी आपण बघतो आरक्षणाच्या मुद्द्यावर, आपण सगळ्याकडे कशा पद्धतीने बघतो? सगळे समाजात मला असं वाटतं की समाज तुटू नये. समाज तुटला तर त्यातून अराजक निर्माण होतं. एवढंच मला वाटतं की आपण भावंडांसारखे राहतो, एक समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण एकत्रित धावून जातो. तर ती एक मोळीची गोष्ट आणि एका लाकडाची गोष्ट ही आपणा सर्वांना माहिती आहे. जोपर्यंत आपण मोळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत आपल्याला तोडणं फारसं शक्य नाही. पण आपण जर वेगवेगळी लाकडं होत गेलो तर आपल्याला तोडणं फार सहज सुलभ होईल. माझी एकच कळकळीची विनंती आहे की हा एकोपा जी गावकी भावकी आपली एकत्र होती ती तशीच टिकून राहावी असं फार मनापासून महाराष्ट्राला ज्यांची जबाबदारी ज्यांची आहे ते राजकीय नेते मात्र याचं कुठेतरी भांडवल करतात. अनेक राजकीय नेते जे आहेत ते प्रत्येक वेगळ्या स्वतःच्या समाजापुरतं बोलायला लागले, त्याच्यामुळे समाजी रस्त्यावरती आहे. खरं तर मला असं वाटतं की यावर विचार मांडण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलेलं हे बरं राहील, कारण प्रत्येकाची भूमिका सापेक्ष आहे. मला असं वाटतं की मला वैयक्तिकरित्या की गावकी भावकी एकत्र राहिली पाहिजे, कारण आमचा गाव आमचा ग्रामीण भाग हा एकत्र राहिला, एकसंध राहिला तर त्यातून प्रगती आहे, तर त्यातून आनंद आहे, तर त्यातून परमार्थ आहे. तर त्यामुळे आणि आपण राजकीय लोकांना सल्ले द्यावेत एवढे काही आपण मोठे नाहीत आणि आपण त्या क्षेत्रातलेही नाही. त्यामुळे तुमची जी भावना आहे नागरिक म्हणून तीच माझीही भावना आहे. आपल्यातल्या एकोपा आपण टिकून ठेवावा, कारण आता निसर्ग सुद्धा कोपत चाललाय. त्यामुळे आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.